आला रे आला रे आला रे आला आला भाऊचा धक्का भाऊचा धक्का भाऊचा धक्का भाऊचा धक्का भाऊचा धक्का बस बस आले. नमस्कार रामराम प्रणाम मित्रांनो, स्वागत मी सगळ्यांचं अजून एका मराठी बिग बॉसच्या रोस्ट मध्ये. बघता बघता 8-9 हप्ते निघून गेले आणि कित्येक सदस्य पण निघून गेले. कायला नाटके तरी नीट करा. वैभ्या बिग बॉसच्या घरातनं बाहेर गेलाय, बाहेर आहे तो, तुम्ही त्याला भेटू शकता बाहेर येऊन. हे तर असं रडतंय जसं की माणूसच नाही राहिला. दानिश भाई जिंदा रहते थे ना, किसी का नाम ही नहीं रहता था. वो अलग ही लेवल का बंदा था. लाजा वाटते काय रडणे. किती खोटं खोटं रडता बाबा. तुम्हीच तर यांना मॅन्युप्लेट करत होते तुमच्या हिसाबाने. आणि ह्या चिक्कीने तर किती वेळा नॉमिनेट सुद्धा केलंय घनश्यामला, वैभवला. तर हिला कसलं दुःख होतंय. आधीच काय काय फेक आहे, त्यात रडती पण फेक आहे आता बाई. हे बघा, निक्की ऍज अ कॉन्टेस्टंट लय भारी खेळती, पण ऍज अ पर्सन ती कोणाचीच सक्की नाहीये. अरबाजची पण नाही. बाईचा नाद चांगला नाही अरबाज. मुलगी गद्दार, पोरगा दिलदार, खाऊन गुलीगत मॅक्सिमम शॉट टाकतो. गादीला तर सोड. मजा येते का? आलीच पाहिजे. चांगला प्लेअर होता तर नीट राहायचं ना. बायच्या नादाला लावून स्वतःची वाट लावून घेतली. वस्तूंवर राग काढताना ऐकून घेतला, आता वस्तूंवरती काय कॉंग कॉंग पिंग पॉंग लपारप लपारप. ये भो तू पण बाहेर. या आठवड्यात घराबाहेर जाणाऱ्या सदस्याचे नाव आहे अरबाज पटेल. शेवटी डोरमॅटचा दोरा घागऱ्यात अडकून पडला बाहेर. आणि जाता जाता बाहेर जो ड्रामा केलाय दोघांनी, हे दोघच रडत होते, बाकीच्यांना तर काही इंटरेस्टच नव्हता. सगळ्यांनाच माहिती आहे लफडं नकली. पण ही निक्की अशी रडत होती जसं की एखाद्या बाईचं कुंकू पुसलं गेलं. काय करू मी या घरात? काय करू? काय यार, तू जा ना मग बाहेर भेटायला त्याला. मयत मध्ये रडतात अशी यार. आता कोणाचं नाव घेऊ मी, कोण आहे माझं हे अरब्या. प्रोसेस होतंय का की आपण घराबाहेर आलो? मला काय पूर्ण महाराष्ट्राला प्रोसेस नाही होते. ए बाबा, ते प्रोसेस होऊन कधीच गटारीत पण गेलंय. महाराष्ट्रातल्या पब्लिकनेच तुला बाहेर काढले. की सगळे हेच म्हणताय की अनफेअर झालाय अरबाज सोबत, की अरबाज बाहेर आलाय. सगळे नाही म्हणत, असे तुझे फॅन्स म्हणताय फक्त. ह्याचं मेन कारण बाहेर जायचं होतं ते म्हणजे चाळे केले आतमध्ये, नाहीतर टॉप 5 मध्ये राहिला असतं. असते घरामध्ये जेव्हा मी गेलो होतो ना, तर माझं असं झालं होतं की यार मैं हीरो, मेरी हिरोईन वो है. और हिरोईन साठी तर हिरो. अरे बाबा, आता बाहेर आला, आता तरी मान्य कर, मी हिरो ती माझी हिरोईन आहे. तिथं काय आतमध्ये पिक्चर चालू होता का? रियालिटी शो आहे. ऑलरेडी बाहेर कमिटमेंट असून बिग बॉसच्या घरामध्ये पण अंगमस्ती करतोय. हे पब्लिकला आवडलं नाही महाराष्ट्रातल्या, म्हणून बाहेर काढले. ती निक्की नंतरून हे विसरून पण जाईल. फक्त तू नंतर नाही ना राग काढू नको बाबा उशांवर आणि गाद्यांवर. अगं पिल्लू, तुझ्या आठवण आली ना, एखाद्या टाकल्या तुझं नाव लिहाव आणि तेव्हा दगड तुझ्या खाऊन कोणी काय ही तर आहेच नाटकी. ते संग्राम भाऊला कपड्यावरून बोलते, स्वतः रील्स वरती नंगपुंग राहते. हा संग्राम भाऊ वाटलं होतं अरबाजला हा तरी भिडणार. भाऊ पहिल्या दिवशी तर 1000 आवरा पॉइंट्स घेऊन आलता. एका हप्त्यात डायरेक्ट 0वर आलं. ते खरंच एवढी चांगली पर्सनॅलिटी आहे भाऊची, आणि भाऊ इज्जतचा कचरा करून राहिला. त्यामुळे बोलतोय बोलून दाखवापेक्षा करून दाखवा, नाहीतर नुसतं बोलून तर दाखवा. हा संग्राम भाऊ नुसतं रॅप करतोय. बिग बॉस थँक्यू सो मच बिग बॉस. समोर बोललो की फॅमिलीमध्ये एक बडबड करत असते, मी सांगतो, मी ऐकून घेतलं माझ्या. इंजर होई गेले यार लगेच. होपफुली ते बाउन्स बॅक करतील. भाई हम तो शुरू होते खत्म हो गया यार. गुड मॉर्निंग बिग बॉस. गुड मॉर्निंग. कुठे सर्वात जास्त खातीये तरी सुद्धा कॅमेराचे एवढं क्लोज जायचं. हे बघा, मी काय कोणाचं हेटर नाहीये ना, मी निक्कीला हेट करतो. आपली तर फक्त मजाक मस्ती चालू आहे. तसं की हे पण आतमध्ये आज भांडताय, उद्या गोड बोलताय. बाकी निक्कीचे फॅन्स मला हेट कमेंट करू नका, हे खास तुमच्यासाठी. वीक आहे काय लोक, की लोक वीक आहे लोक. शब्द नाही यांच्याकडे वार करायला, हात उचलतात एकमेकांवर. किती अत्याचार सहन केलाय आमच्या निक्कीबाईने. लाज वाटली पाहिजे.
त्या आर्याला मंद कुठली शब्द नव्हते तर मग चापड मारतात का? अशी तशी बाहेर जाणारच होती तर मग मस्त एकदा साथ चाप करून येतो. हे सगळं मी बोललेलो नाहीये, कमेंट्स मध्ये लोक बोलताय. तुम्हाला सांगावं म्हटलं, आर्याने जे केलं ते 100% चुकीचं आहे. आय एम नॉट सपोर्टिंग हर बिकॉज लहान मुलं सुद्धा हा शो बघतात. लहान मुलांवरती काय इम्पॅक्ट पडणार आहे सगळं बघून. हा व्हायलन्स जो घरात होतो तो प्राईम टाइम वर आपण दाखवू शकत नाही, कारण लहान मुलं सुद्धा हा शो पाहतात. एकदम बरोबर, खरं बोलले बाबा. एकदम व्हायलेन्स दाखवापेक्षा रोमॅन्स दाखवा निक्की आणि आर्याचा. तुम्ही ही क्लिप लहान मुलांसाठी ठेवली आणि आर्याची क्लिप तुम्ही आम्हाला दाखवलीच नाही. थँक्यू. काय आता भाऊच्या धक्क्याला पण वेगळ्या धक्क्याची गरज आहे. खरं बोला. इथं अख्खं महाराष्ट्र शोधू राहिलाय तो फुटेज. आर्याने निक्कीला कशा प्रकारे कानाखाली मारली आहे. आणि जेव्हा तो वैभव मध्ये तिथं होता त्याला सगळं लांबूनच दिसलंय. आरबाज म्हणते तर लगे हेवी. माणसाने कोणाची एवढी कशी सावली बनवून राहायचं. मला अर्धी साईड दिसली फक्त, कारण की तो दरवाजा अर्धा बंद होता. सो आतमध्ये काय घडलं हे माहित नव्हतं मला. बघा, मारलेला पण भाऊला नीट दिसलं नव्हतं तरी भाऊ म्हणतोय थप्पड मारली. चांगला माणूस असून सुद्धा वाईट म्हणून दिसला. इथं त्या आतमध्ये वाईट चांगलं दिसण्यासाठी काय काय कुठाने करताय. नाही, खरंच प्लीज दाखवा फुटेज कशा प्रकारे मारले, आम्हाला पण बघायचंय. आपण दाखवू शकत नाही, कारण लहान मुलं सुद्धा हा शो पाहतात. ओके भाऊ, तुम्ही म्हणाल तसं. ते जाऊ दे तिकडं. बरं गेला आर्याने मंद बदकासारखं बाहेर निघायपेक्षा शेरणी वरून बाहेर निघाली असं लोक बोलताय. आणि कोण शेरणी आणि कोण साप हे लोकांना कळतंय बरोबर, पण त्यासाठी फुटेज असतं तर आपण दाखवू शकत नाही, कारण लहान मुलं सुद्धा हा शो पाहतात. सॉरी भाऊ, मला माहितच नव्हतं तुमच्या हातामध्ये काही नाहीच आहे. खरं बोला. आतमध्ये पण जाणवत होतं की खूप माझ्याकडनंच प्रायोरिटी होती फक्त, आणि त्याच्याकडून नव्हती एवढी प्रायोरिटी. त्याची प्रायोरिटी दुसरीकडे होती. अरे मग एवढं समजत होतं तर मग त्याला प्रायोरिटी दिली कशाला. तरी बी आरबाजचा शेकूट म्हणूनच राहिला ना एंड पर्यंत. खरं तर याला काही गेम समजलाच नाही मध्ये. हा बाहेर आल्यावरती जागरूक झालाय, त्यामुळे आरबाजची शेकूट बनून राहिल्यामुळे ह्याच्यावरतीच गेम झालाय. मोठा गेम झाला यार. काय बाबा, तू हाताने तीर मारून घेतलाय पाठीत, आता बाहेर आल्यावरती पलटी मारून काय फायदा आहे. तुझा आवडता स्पर्धक कोण आहे आणि का? सूरज आहे. बर, तो खूप जेन्युइन आहे आणि त्याला सपोर्ट करण्याच्या ह्याच्यात मी पहिल्यापासून सपोर्ट केला त्याला. मी काय सांगतो, पहिल्यापासून सपोर्ट करत आलाय सूरजला. मध्ये कोणत्या बिग बॉस मराठीची गोष्ट करतोय, दुसऱ्या युनिव्हर्स मधल्या. ए भाऊ, तू पहिल्यापासून कधी सपोर्ट केलं सूरजला? आम्हाला दिसलंच नाही ते. पण त्याला सपोर्ट करण्याच्या ह्याच्यात मी पहिल्यापासून सपोर्ट केला त्याला. म्हणून तर जाता जाता भाऊने कॉइन आरबाजला दिले, सूरजला नाही. येडा म्हणतो का? खरं सांग, बाहेर आल्यावरती पब्लिकची रिॲक्शन बघून पलटी मारली ना. लोक सगळे सूरजला सपोर्ट करता म्हणून आपण पण लगेच 2 शब्द चांगले बोलून त्याचे सूरज बद्दल. इट्स अ नाईस ट्राय, बट हे तुमच्या आधी कोणीतरी केलंय. महाराष्ट्राने जसं माझ्या पाठीमागं उभं राहिलं तसंच सगळ्यांपेक्षाही सूरज चव्हाणच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहा. आता महाराष्ट्र याच्या मागे कधी उभा राहिला? जरा कमी फेक ना भाऊ. आणि अख्खा महाराष्ट्र जरी उभा राहिला असता तर हा दिसला तरी असता का? बिग बॉसच्या बाहेर तरी दिसला असता का? घरात राहिला असता. आणि बाहेर येऊन पण याची मस्ती काय उतरली नाहीये. हे अजून बी निक्कीच्या पप्पीच्या आठवणीमध्ये. काय सांगितलं की निक्की बद्दल तुमचं जे होतं बॉन्डिंग ते घरच्यांना पटलं होतं? हो, शेवटी बहीण आहे ना. नेमकं काय बॉन्डिंग आहे, कारण पहिलेच आठवड्यात रितेश सरांनी अक्षय कुमार सरांबरोबर आमचा किसिंगचा सीन सांगितला होता. हे लय सावट आहे आधीपासूनच, पण आता बाहेर आलाय ना, पब्लिकची रिॲक्शन बघून तरी घाबर. निर्लज्जवानी त्याला किसिंग बोलतोय आणि तिला बहीण म्हणतोय. शेवटी बहीण आहे ना. पप्पी बोल, पप्पी. आमचा किसिंगचा सीन सांगितला होता. खरं सांगतो, वैभवला सगळे बैल म्हणत होते, पण वैभव चांगला माणूस आहे. चुकीच्या संगतीमुळे तो बैल झालाय. सेम आता ते संग्राम भाऊ सोबत पण जसं किंग साठी किंग मेकर असतो तसं बैल साठी ही बैल मेकर आहे. ही एक सॉफ्ट हार्टेड गर्ल, जिथं चान्स भेटेल तिथं जाते रडायला. पॅड जातात त्याचा एकटा रडत होता बिग बॉसने रागवलंय म्हणून, तर हिचं त्याच्या बाजूला जाऊन रडण्याची काय करायचं? कारण तर एवढं भारी आहे. पैसे असून नसल्यासारखं वाटलं माहिती. आईस्क्रीम खायला पैसे नव्हते. बिग बॉसच्या बाहेर येऊन खा ना आईस्क्रीम. आणि हे दोघं रडतात, त्यांना बघून लगेच ही घार पण त्यांच्यात येऊन रडायला लागली. मला ना काय माहिती, एकाचं पण रडणं बघून रडायला येत नाही. खरंच कोणी तर ओव्हर करतंय. फक्त सूरजला बघून आपोआप डोळ्यातनं पाणी येतंय. मी टॉपिक जे कोणती आनंद सिद्धे झापूक झुपूकच करत यानंद खाऊन गोली गे
याला गेम नीट कळत नसेल पण मेन गेम बिग बॉसचा याच्यामुळेच चालतोय टीआरपीचा. झापूक झुपूक ट्रॉफी आणि गुलीगत आणि झापूक झुपूक डायलॉगच्या ओरिजिनल माणसाला क्रेडिट द्या कोणीतरी. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला इंस्टाग्रामवर जाऊन फॉलो करा. तिथं मी टाकतो मी व्हिडिओ मध्ये रील्स वरती. फॉलो करा. आणि ज्याला वाटतं मी फक्त टांगा खिची करू शकतो, फक्त रोस्टिंग करू शकतो, तर असं नाहीये. तुम्ही माझ्या स्पॉटीफायवर जाऊन माझे गाणे ऐका. तिथं माझे अजून गाणे नवीन नवीन येतील आणि त्याच गाण्यांचे म्युझिक व्हिडिओ माझ्या नवीन चॅनलवरती येतील. तर तिथं जाऊन सबस्क्राईब करा आणि घर बसल्या पैसे कमायला विसरू नका. फक्त कॅपच्या वर्ड्स टाईप करून Uneasy24 हा ऍप डाउनलोड करून. बाकी चला तुम्ही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भाषा झापूक झुपूक झापूक झुपूक लाव. कानात घाला कापूस बिपूस, आला तुमचा बापूस बिपूस, वाजणार आता